हॅलो व्ह्यूअर्स, स्पर्धायुग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण जिल्हा परिषद आरोग्य भरती मधील आरोग्य सेवक 40% पदाबाबत अंतिम निकालाचा अपडेट आलेला आहे, तो पाहणार आहोत। तसेच पर्यवेक्षिका या पदाचा सुद्धा अंतिम निकाल लागणार आहे, ते सुद्धा आपण अपडेट पाहणार आहोत। असेच महत्त्वाचे व्हिडिओज मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे असे महत्त्वाचे व्हिडिओज सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील। हे पहा, यवतमाळ जिल्हा परिषदची नॉन पेसा क्षेत्रातील अंतिम निवड यादी आलेली आहे। तर पेसा क्षेत्राचा निकाल होल्ड करून ठेवलेला आहे। कशामुळे आपल्याला माहिती आहे, त्याचं कारण ते दिलेलं आहे। पेसा क्षेत्रातील आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचे प्रकरण प्रलंबित असल्यामुळे नॉन पेसाची पदे भरण्यात येत आहेत आणि पेसाची पदे होल्ड करून ठेवण्यात आलेली आहेत। हे बघा, एकूण पदाची इथं माहिती आहे। इथं तुम्हाला प्रवर्ग दिलेला आहे, इथं एकूण पदे दिलेली आहेत प्रवर्गानुसार। समांतर आरक्षणाबाबत इथं माहिती आहे आणि इथं पेसा क्षेत्राबाबत माहिती आहे। ही बघा, इथे अंतिम निवड यादी आहे। तुमचं नाव यामध्ये आहे का पाहून घ्या। ही पहा, इथे वर हेडिंगमध्ये प्रवर्ग दिलेला आहे आणि खाली तुमचे नाव दिलेले आहेत, तुम्ही पाहू शकता। तसेच प्रतीक्षा यादीसुद्धा दिलेली आहे। प्रतीक्षा यादीमध्ये सुद्धा तुमचं नाव आहे का पाहून घ्या। प्रवर्गानुसार प्रतीक्षा यादी आपण इथं पाहू शकतो। ज्यांची निवड झालेली आहे त्यांचं अभिनंदन, आणि ज्यांची निवड झालेली नाही त्यांनी निराश न होता पुढच्या ज्या परीक्षा येतील त्यासाठी जोमाने प्रयत्न करावा। त्यांना ऑल द बेस्ट। हा पहा, यवतमाळ जिल्हा परिषदेचाच मुख्य सेविका पर्यवेक्षिका पदाचा निकाल आलेला आहे। इथे बघा, अनुक्रमांक दिलेला आहे, रोल नंबर दिलेला आहे, रजिस्ट्रेशन नंबर दिलेला आहे, तुम्ही कोणत्या प्रवर्गातून अर्ज केलेला होता त्याची माहिती दिलेली आहे, तुमची जन्मतारीख इथे दिलेली आहे, तुमचं नाव दिलेलं आहे, तुम्हाला गुण किती मिळालेले आहेत याची माहिती आहे, तुमची निवड कोणत्या प्रवर्गातून झालेली आहे त्याची माहितीसुद्धा इथं दिलेली आहे, आणि शेरा काय आहे त्याची माहितीसुद्धा इथे तुम्ही पाहू शकता। हे पहा, प्रवर्ग दिलेला आहे आणि खाली तुमची नावं दिलेली आहेत। ही लिस्ट आहे, तुम्ही पाहू शकता। यासोबत सुद्धा प्रतीक्षा यादी दिलेली आहे। हा पहा, प्रवर्ग आहे आणि इथं प्रतीक्षा यादी दिलेली आहे, तुमचे नाव इथे तुम्ही पाहू शकता। बाकीसुद्धा जिल्हा परिषदा अंतिम निकाल लावत आहेत। काही जिल्हा परिषदांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अपडेटसुद्धा आलेले आहेत, ते आपण आज टाकणार आहोत। या दोन्ही PDF तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील। आशा करतो या व्हिडिओमुळे तुम्हाला फायदा होईल। ऑल द बेस्ट, थँक्यू।